हाय हॅलो नमस्कार. मी नूतन तुमचं आपल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. कशा आहात सर्व तुम्ही? आशा करते सगळे आनंदी आणि निरोगी असाल. चला तर मग आजच्या विषयाकडे वळूया. घरातली खिडकी कशी साफ करायची. खास म्हणजे किचन जवळची जी जी खिडकी असते ती खूप तेलकट आणि तिच्यावर जाडीवर सुद्धा खूप धूळ बसून जातो. मग ती साफ कशी करायची यासाठी मी सुद्धा यूट्यूबला 1-2 व्हिडिओ पाहिले. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच सांगितलं होतं की पाण्याने कशी साफ करायची आणि ते मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी कमेंट्स बॉक्समध्ये सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्या. तर बऱ्याच मैत्रिणींनी त्याच्यावरच कमेंट्स लिहिल्या होत्या की त्या स्लायडिंगच्या ट्रॅकमध्ये पाणी अडकतं आणि ती जाडी आपण जर पाण्याने साफ केली, ब्रशने घासली तर तिला गंज येतो आणि ती सैल पण होऊन जाते. तर मलाही ती योग्य वाटलं नाही. म्हणून मी माझ्या त्या जुन्या पद्धती साफ करायची तीच वापरली. चला म्हटलं तर तुमच्यासोबतही शेअर करूया म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. चला तर मग मी कशी ही विंडो साफ करते ते तुम्हाला दाखवते. बघा माझ्या या खिडकीच्या जी जाडी आहे त्याच्यावर किती धूळ बसला आहे आणि ते पाणी न वापरता ब्रश न लावता मी कशी साफ करते ते तुम्हाला सांगते. सुरुवातीला मी काय करते, आधी ते स्लायडिंगच्या तसं तुम्ही शेवटीसुद्धा साफ करू शकतात, तसं काही नाही. तर मी सुरुवातीला साफ करून घेते आणि त्यानंतर ज्या आपल्या किचनच्या खिडकीजवळ जो एक्झॅक्ट फॅन लावलेला असतो तो कसा साफ करायचा किंवा त्याला कसं ओपन करायचं, काढून त्याला कशी साफसफाई करायची ते सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे. तर मी आधी स्लायडिंगच्या ज्या ट्रॅकमध्ये ट्रॅक कशी साफ करते ते सांगते. त्यासाठी मी काय करते, औषधीच्या ज्या गोळ्या असतात ना त्याचं पॉकेट, रिकामं पॉकेट घेते आणि त्याला वाकून आपला जो ब्रश असतो आणि आपला दात घासायचा जो ब्रश असतो ना त्याच्याने हे सगळ्या ट्रॅकमधली जी घाण आहे ती सगळी एका ठिकाणी जमा करून घेतली. पूर्ण स्लायडिंगमधली जी ट्रॅक आहेत ना त्याच्यात ती सगळी घाण मी एका बाजूला म्हणजे मध्यभागी करून घेतली आणि ते आपल्या औषधाचं पॉकेट आहे ते आतमध्ये टाकलं आणि तिला असं आपण झाडूसारखं कसं केर भरतो सूपमध्ये त्या पद्धतीने भरून घेतलं आणि अशा सगळ्या ट्रॅक मी सगळ्या स्वच्छ करून त्यामधली जी धूळ होती ती निघाली. परंतु असे जे काही डाग पडलेले असतात ना आता ते कसे काढायचे, तर मी त्यासाठी काय करते, ओला कपडा करते आणि तो पिळून घेते आणि तो कपडा अशा पद्धतीने प्रत्येक ट्रॅकमध्ये टाकून देते. आणि जे आपलं ब्रश असतो, ब्रशची ज्या उलटी साईड असते त्या उलट्या बाजूने ते आतमध्ये टाकते आणि ते असं ताणून ते सगळं पुसून घेते. आणि बघा तुम्ही म्हणजे बघत असाल की ज्यावेळेस मी पुसतेच त्याच वेळेस ते कोरडं पण होऊन जाते, म्हणजे पाणी त्याच्यात जात पण नाही. अशा पद्धतीने हे ट्रॅक मी साफ करून घेते. आता माझे स्लायडिंगचे ट्रॅक साफ करून झाले. आता मला जी जाडी आहे ती साफ करायची. त्यासाठी मी काय करते, कारण की आधी ट्रॅक मी साफ केल्यामुळे त्याच्यात ती धूळ जायला नको किंवा जर चुकून जर पाण्याचा थेंब पडला तर तो जायला नको, म्हणून मी काय करत असते, अशा पद्धतीने पेपरची घडी करते आणि ती दोघं बाजूने म्हणजे आजूबाजूचा जाळी ही मध्यभागी असते, आजूबाजूला तर हे काचच असतात, म्हणून मी दोघं बाजूला अशा पद्धतीने पेपर अडकून देते. म्हणजे जी काही मी धूळ साफ करणार आहे आता तर ती याच्यावरच पडेल आणि ती खाली चिपकणार नाही. आणि ती चिपकली तर म्हणजे ती लवकर निघत नाही, चिकटपणा असतो तिला. त्यामुळे मी अशा पद्धतीने खाली पेपर टाकून घेत असते जेणेकरून ती घाण सगळी त्याच्यावर पडेल आणि तो पेपर फेकला की म्हणजे ती घाणही फेकली जाईल. अशा पद्धतीने आपण दोघं साईडला टाकून घेणार आहोत.
बघू शकता तुम्ही की मी अशा पद्धतीने दोघं बाजूला पेपर टाकून घेतला आहे. आता मला जाडी साफ करायची आहे. मग त्यासाठी मी काय करणार आहे, आता मला पाणी तर लावायचंच नाही आहे. त्यासाठी मी एक रुमाल घेणार आहे. जसं की आपला हात रुमाल असेल तोही चालेल किंवा कुठलाही खराब कपडा असेल तो सुद्धा चालेल. पण इथे तुम्हाला ती धूळ मला दाखवायची म्हणून मी असं एक रुमालच घेतला आहे. तर तो रुमाल मी असा पाण्यात एका पातेलीमध्ये पाणी घेतलं आहे आणि ते पाणी ने ओला करण्यासाठी तर मग असा एक रुमाल घेतला आहे, हात रुमाल, आणि तो असा ओला करून घेतला आहे आणि तो घट्ट म्हणजे थोडासा पिळूनच घेतला आहे की त्याचं पाणी ते खाली पडायला नको असं आणि ते जाडीलाही लागायला नको म्हणून. आणि ते आता मी त्याच्याने ती जाडी साफ करणार आहे. ते बघा मी कशी करते. आता बघू शकतात तुम्ही की बघा सगळी धूळ ह्या रुमाला लागून गेली. म्हणजे आपल्याला पाणी टाकायची गरज पडली नाही किंवा ब्रशने साफ करायची सुद्धा गरज पडली नाही. ती सगळी जेवढी धूळ होती ती जाडीवर ती सगळी ह्या रुमालाला लागून गेली. म्हणून आपली जाडीला पाणी जास्त लागत नाही आणि ती खराबही होत नाही, गंजण्याचा तर प्रश्नच येत नाही. हे बघा तुम्ही रुमालला सगळी ती घाण लागून गेली आहे, चिकटपणा वगैरे सर्व. तर अशा पद्धतीने आपण जाडी साफ केली तर ती पाणी न लागता खूप छान पद्धतीने क्लीन होतं ते. मी नेहमी अशीच करत आहे. बघा एवढी घाण निघाली, एवढी फक्त माती ही जाडीवरच होती, ती सगळी याच्यात जमा झाली आणि पाणी आपलं लागलं नाही त्या जाडीला. हे बघा. आणि जाडी साफ करत असताना जी धूळ होती ना जाडीवर ती सगळी रुमालाला आणि खालच्या बाजूला म्हणजे पेपरवर अशा पद्धतीने पडलेली दिसते. हे पेपर उचलून घेतले ना आपण, फेकले की त्यानंतर म्हणजे कुठलेही त्या ट्रॅकमध्ये सुद्धा पाणी जाणार नाही आणि कचरासुद्धा जात नाही. मी अशा पद्धतीने ही जाडी साफ करत असते. आता तुम्ही ही जाडी जी पाहताय ती आधी होती, साफ करण्याच्या आधी, आणि त्यानंतर मी साफ करून तुम्हाला जाडी दाखवते ती कशी. बघा दोघांमध्ये किती फरक झाला. पाणी लागलं नाही आणि ती व्यवस्थित साफ झाली. जाडी कशी साफ करायची हाच व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये खिडकीचा काच आणि एक्झिट फॅन कसा साफ करायचा ते दाखवेन. ओके, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.